नमस्कार मित्रांनो, मी देवलाल अवचार वेल्थ सोल्युशन चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण नवीन विषयावर चर्चा करणार आहोत. तो विषय आहे लोक शेअर मार्केटमध्ये पैसे का गमावतात. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, स्टॉक मार्केटमध्ये येणाऱ्या 10 लोकांपैकी 9 लोक नुकसान करतात. पण यामागचं कारण काय? तर हेच आज आपण 2 भागामध्ये समजून घेणार आहोत. त्याचा पहिला भाग आहे सायकॉलॉजिकल कारण आणि दुसरा भाग आहे टेक्निकल कारण. जर तुम्ही हे दोन्ही भाग समजून घेतलं तर तुम्ही नक्कीच त्या 10 यशस्वी लोकांमध्ये येऊ शकता आणि शेअर मार्केटला सहज समजू शकता. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या भागाला. पहिला भाग सायकॉलॉजिकल रिझन फॉर लुझिंग इन मार्केट. मार्केटमध्ये पैसे गमावण्याचं मेन आणि सर्वात कॉमन कारण म्हणजे क्विक मनी मेकिंग मेंटॅलिटी किंवा गॅम्बलिंग मेंटॅलिटी. लोकांना वाटतं की शेअर मार्केट म्हणजे पैसे छापण्याची मशीन आहे. आज गुंतवणूक केली आणि उद्या करोडपती झालो अशी अपेक्षा ठेवतात आणि हीच अपेक्षा त्यांना मोठ्या नुकसानाकडे घेऊन जाते. ही रातोरात करोडपती होण्याची घाईच सर्वांना मोठं नुकसान घडवते. मार्केट म्हणजे संपत्ती हळूहळू तयार करण्याचं साधन आहे, जुगार नाही. या मानसिकतेवर जर आपण मात केली तर आपण 50% इथेच यशस्वी झालो असे समजावे. आता दुसरं कारण पण या मानसिकतेशी मिळतं जुळतंच आहे. ते म्हणजे रिव्हेंज ट्रेडिंग किंवा ओव्हर ट्रेडिंग. एका ट्रेडमध्ये नुकसान झालं की लोक लगेच ते पैसे परत मिळवायचे म्हणून सलग ट्रेड करू लागतात. सतत ट्रेडिंग केल्यानं जास्त चुका होतात आणि जास्त नुकसान होते. हाच रिव्हेंज ट्रेडिंगचा ट्रॅप आहे, ज्यामध्ये गेलेले पैसे परत मिळवण्याच्या नादात आपण अधिक नुकसान करून बसतो. हीच मानसिकता शेअर मार्केटमध्ये बहुतांश लोकांचे पैसे गमावण्याचे कारण ठरते. तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स किंवा एक्साइटमेंट. सुरुवातीला 2-3 ट्रेडमध्ये नफा झाला की लोकांना वाटतं की आपण आता शेअर मार्केटचे मास्टर झालो आहोत. ओव्हर कॉन्फिडन्समुळे जास्त लॉट साईज घेऊन किंवा जास्त क्वांटिटीमध्ये ट्रेड करणं आणि जास्त कॅपिटल आपली रिस्कवर लावणं हे सुद्धा परिणामी मोठं नुकसानच ठरते. त्यामुळे मन शांत आणि अहंकार बाजूला ठेवूनच ट्रेड करावे. यानंतरचा भाग म्हणजे फिअर ऑफ लुझिंग किंवा इगो. कधी-कधी भीतीमुळे योग्य ट्रेडमध्येही वेळेआधी एक्झिट होणं, तर कधी-कधी इगोमुळे मी चुकीचा असूच शकत नाही म्हणून नुकसान सहन करत बसणे. या दोन्ही गोष्टीमुळे सुद्धा कन्सिस्टंट नफा मिळत नाही. जर आपण प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट फॉलो केला तर मनातली भीतीही नाहीशी होते आणि त्यामुळे पॉझिटिव्ह कॉन्फिडन्स सुद्धा मिळतो. तर हे झाले आपले सायकॉलॉजिकल फॅक्टर. आता आपण बघूया टेक्निकल फॅक्टर्समुळे आपले नुकसान होण्याची शक्यता राहू शकते. पहिला आहे पुअर रिस्क मॅनेजमेंट. रिस्क मॅनेजमेंट शिवाय मार्केटमध्ये टिकणं अशक्य आहे. आपण एका ट्रेडमध्ये जास्त भांडवल लावून मोठ्या प्रॉफिटची अपेक्षा करतो, पण त्या मोठ्या प्रॉफिटच्या नादात आपल्याला मोठा नुकसान सुद्धा होऊ शकते. यावर आपण लक्ष द्यायला पाहिजे. शेअर मार्केटमध्ये टिकण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला आपले कॅपिटल किंवा आपला फंड हा टिकून ठेवणे गरजेचे आहे. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे ट्रेडिंग विदाऊट प्रॉपर नॉलेज, गेसिंग किंवा टिपवर अवलंबून राहणं. आजकाल सर्वात मोठा धोका म्हणजे व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवरील ट्रिप्सच्या ट्रेडवर ट्रेड करणं हे आहे. लोक स्वतः शिकायला तयार नसतात. फक्त कोणीतरी सांगेल म्हणून आपला पूर्ण पैसे त्या व्यक्तीच्या सांगण्यावर लावतात. हे अंधारात गोळी झाडल्यासारखं आहे. आपला पैसा हा आपण योग्य आणि अधिकृत वित्तीय सल्लागाराच्या मदतीनेच निवेश करायचा किंवा स्वतःहून शिकून योग्यरित्या गुंतवणूक करायची. मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा भाग ओव्हर ट्रेडिंग किंवा ओव्हर लिव्हरेजिंग. बहुतांश लोक जास्त लॉट साईजमध्ये किंवा जास्त क्वांटिटीमध्ये जास्त नफा असा भ्रम असतो. पण खरं म्हणजे जास्त लिव्हरेज बरोबर जास्त नुकसानाची सुद्धा शक्यता असते. प्रॉफिट जर दुप्पट वेगानं होत असेल तर लॉसही तो तसाच होतो. याचा परिणाम 2-3 ट्रेडमध्येच आपले संपूर्ण भांडवल संपून जाते. त्यामुळे आपल्याला झेपेल एवढीच रिस्क घेणे आणि तेवढ्याच रिस्कवर काम करावे. नेक्स्ट, ट्रेडिंग विदाऊट स्टॉप लॉस अँड टार्गेट. स्टॉप लॉस न लावणं म्हणजे तुमच्या पैशाचा विमा रद्द करणं होय. स्टॉप लॉस हा आपल्याला मोठ्या नुकसानापासून वाचवण्याचा एकमेव पर्याय आहे. तसेच टार्गेट किंवा ट्रेलिंग टार्गेट न लावणं ही सुद्धा मोठी चूक आहे. लोक थोडं अजून वाढेल या लोभात नफा गमावतात आणि कधी-कधी नुकसान करतात. त्यामुळे या दोन्ही गोष्टी ट्रेडिंग करताना फार महत्त्वाच्या आहेत. आता याच्यातला शेवटचा पण अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे लॅक ऑफ फंडामेंटल नॉलेज अँड न्यूज ॲनालिसिस. काही लोक फक्त चार्ट्स आणि टेक्निकलच्या ॲनालिसिसवर अवलंबून असतात,
पण फंडामेंटल ॲनालिसिसचा अभ्यास न समजल्यामुळे किंवा न केल्यामुळे दीर्घकालीन नुकसान होऊ शकते. उदाहरणार्थ कंपनीचा बिझनेस, नफा, कर्ज, तोटा किंवा मागच्या 5 वर्षातल्या बॅलन्स शीट पाहणं, ह्या सर्व गोष्टीचा विचार करायला पाहिजे. फक्त टेक्निकल ॲनालिसिस नाही, तर फंडामेंटल आणि मार्केट न्यूज हे सुद्धा महत्त्वाचं आहे. मित्रांनो, तुम्हाला वाटतं का की तुमचं नुकसान हे जास्त सायकॉलॉजिकल कारणांनी झालंय की टेक्निकल कारणांनी? तुमच्या मनात पहिल्या मोठ्या नुकसानापासून तुम्ही काय शिकलात हे कमेंटमध्ये लिहा. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं की शेअर मार्केट हे कसं आपल्याला नुकसानाच्या दिशेने घेऊन जाते. ह्या चुका जर टाळल्या तर तुम्ही नक्कीच नुकसानातून बाहेर पडून कन्सिस्टंट नफा कमावू शकता. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू की लॉस होण्यापासून वाचायचं कसं आणि झालेला लॉस हा सुरक्षिततेने कसा रिकव्हर करायचा. तोपर्यंत जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रासोबत नक्की शेअर करा. मार्केटमध्ये टिकायचं असेल तर शिक्षण आणि शिस्त हाच एकमेव मार्ग आहे. धन्यवाद.